राजकीय असेल नसेल या बाबतीमध्ये मला कुठलंही वक्तव्य करायचं नाही, कारण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाचं योगदान हे निश्चितपणाने ठळकपणाने राहिलेलं आहे. ज्या सरकारच्या गुणवैशिष्ट्यासह आम्ही घटनामध्ये ते सारं नमूद केलेलं आहे. एकनाथ शिंदेनी त्या दिवशी अजितदादांना फोन करून महाबळेश्वर दरे इथे नाना पाटेकर, पंडित रविशंकर शास्त्री यांच्या काही सहकाऱ्यांच्या जवळ नवीन काही कार्यक्रमाच्या बद्दल चर्चा चालू असल्यामुळे इच्छा असून सुद्धा पोचता येत नाही असं त्यांना दुपारी फोन करून सांगितलेलं होतं. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा काय वेगळं असेल असं मला स्वतःला काय वाटत. मी मगाशी त्या विषयावरती पडदा टाकला आहे. अतिशय आपणही सर्वांनी पाहिलं असेल इथे देखणं उत्तम महाराष्ट्र भक्तीचं दालन आपण गेल्या अनेक वर्षामध्ये पाहिलं नसेल. ते खूप मेहनतीने त्याच्या पाठीमागची सर्व इतिहास समजून घेणं, ते तयार त्या पद्धतीने करणं, त्या योग्य दर्जाचं ती गुणवत्ता दाखवण्याचं काम, परिश्रम करण्याचं काम आम्हा सर्व सहकाऱ्यांनी केलं. महाराष्ट्रातून सुद्धा ही बुधा कलश जयला कलश यात्रा त्यालासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वांनी दिला. आणि मुख्य म्हणजे पक्षविरहित जो प्रतिसाद पाहण्यासाठी मिळाला, चित्रकाराने रेखाटलेलं चित्रासाठी पाहायला मिळाला. महाराष्ट्राची गौरवशाली कला, आदिवासी नृत्य असेल, बंजारा असेल, धनगर नृत्य असेल, हे सुद्धा आपण सर्वांनी मग त्या ठिकाणी अनुभवलं. त्यामुळे या विषयावरती मला काही राजकीय भाष्य करायचं नाही. अजित पवार कुठे आणणं पडतं? अजितदादांचे काल कार्यक्रम हे नगरमध्ये होते, संभाजीनगरमध्ये सुद्धा पूर्वनियोजित कार्यक्रम होते, अमरावतीमध्ये सुद्धा काय राष्ट्रीय कबड्डीच्या स्पर्धा होत्या त्या ठिकाणी होते. एका वेळी सगळ्याच कार्यक्रमाला सर्वांनाच उपस्थित राहता येतं अशातला का भाग नाही, म्हणून त्याच्यातला काय वेगळा अर्थ काढावा असं मला स्वतःला का वाटत नाही. काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर एकीकडे दादा बोलताना बघायला मिळतात की मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, ही अनेकदा खरं तर त्यांनी बोलून पण दाखवली, त्या दिवशी भाषणामधून देखील बोलून दाखवली. तर मग तुम्हाला काय वाटतं, म्हणजे दादांनी मुख्यमंत्री होणं अपेक्षित आहे? एकूणच एक असं आहे की एक दीर्घकाळ प्रचंड योगदान देणारं नेतृत्व ज्यावेळेला महाराष्ट्राला लाभतं आणि त्या नेतृत्वाची सर्वदूर पद्धतीची ओळख प्रशासन, संघटन कौशल्य या माध्यमातून महाराष्ट्राला होत असते. अशा व्यक्तिमत्वांमध्ये अजितदादा नक्कीच अग्रक्रमाने आहेत. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वाभाविक वाटणं आहे की राज्याचं प्रमुखपद दादांकडे यावं. पण आम्हाला या गोष्टीची जाणीव नक्की आहे की, आणि आमच्या मर्यादेची जाणीव आहे की आता अलायन्सचं सरकार आहे आणि अलायन्सचं सरकार असताना त्याच्यामधल्या असलेल्या राजकीय स्थिती, मर्यादा या सर्वच गोष्टीचं भान असणारं आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत, नेते वरिष्ठ पातळीवरचे आहेत. त्यामुळे ती भावना व्यक्त करणं गैरलागू बिलकुल नाही. पण शेवटी ह्या आघाडीच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टीला मर्यादा येतात. ज्या मवियाला विरोधी पक्ष नेता मिळवण्या इतपत सुद्धा संख्याबळ गाठता आलं नाही, त्याने अशा पैचं बोलणं म्हणजे नवीन नवीन विनोद आता मवीच्या नेत्याने सुरू केलं असं पाहायला मिळतं आहे. वास्तवतेपासून खूप दूर गेलेली ही माणसं, नेते का अशा पद्धतीने वक्तव्य करतात मला कळू शकत नाही. खास मवियाला आपला विरोधी पक्ष नेत्यांना निवडता आला, इतकं बहुमत त्यांना प्रचंड अभूतपूर्व बहुमत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मिळालेलं आहे. कुणी काय बोलावं त्याचं जरा, पण करा अलीकडे जरा या निवडणुकीच्या निकालानंतर खूप विनोदवीर तयार झालेत, त्याच्यातले ते एक आहेत. अजित पवारांची स्तुती करत म्हटलं होतं की अजितदादा हे चांगले अर्थमंत्री आहेत,
ज्या शिस्तप्रिय मंत्री आहेत, ज्या लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर विभागाचे जे निधी आहे तो वळवण्यात येतोय, त्यावर आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करून एक प्रकारे तुमच्यामध्ये दुपळी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. नाही, आम्ही नेहमीच म्हणत आलो की संजय राऊत साहेबांच्या प्रशस्तीची आम्हाला कोणाला गरज नाही. आम्हाला जनतेने प्रशस्तीपत्र दिलं आहे. त्यामुळे ते त्यांचा सकाळच्या वेळेचा एक दिवसभराचा कार्यक्रम नक्की करत असतात संजय राऊत साहेब. त्यातला तो एक भाग आहे. त्यापेक्षा काय गांभीर्याने घेण्यासारखं नाही. आणि अजितदादा शिस्तीचे भोगते आहेत. आर्थिक शिस्त त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे. आणि एक उत्तम अर्थमंत्री म्हणून वाखाणण्याजोगी त्यांची कामगिरी महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिलेली आहे. संजय शिरसाट मात्र नाराज आहे की त्यांच्या विभागातून पैसे ते वळते केले, त्यामुळे शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांच्या खात्यातले पैसे वळते करण्यात येतील असे म्हटलं जातं. म्हणजे नाराजी शिवसेनेच्या मंत्र्यांची. मला असं वाटतं या बाबतीमध्ये एकतर उपमुख्यमंत्री अजितदादांनी काल संभाजीनगरमध्ये एका वाक्यात त्याचं उत्तर दिलं आहे. आणि त्याहीपेक्षा राज्याचे महसूल मंत्री भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा काल पुण्यातून या विषयाच्याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि त्यांच्या एका माहितीतून साऱ्या गोष्टीचा उलगडा आपल्या सर्वांना होऊ शकतो. ज्यांना समजून घ्यायचं असेल त्यांनी त्यांचं वाक्य समजून घ्यावं. जे वक्तव्य करतात त्यांनी बावनकुळे साहेबांचं वक्तव्य नीट ऐकावं. बावनकुळेंचं नाव घेतलं काल भाजपचे परिषदेचे बावनकुळेंनी एक बैठक घेतली, त्याच्यात म्हटलंय की काँग्रेसला खाली करा आणि आपल्याकडे घेऊन असं ते म्हटले. काँग्रेसचे नेते जर दिसत आले तर आणखी हे नाही होणार. बावनकुळे साहेबांचं पक्षांतर्गत बैठकीतलं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. त्यामुळे नेमका कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि नेमकं काय ते बोललेत हे मी अनभिज्ञ त्या बाबतीमध्ये आहे. हा एक भाग झाला. राजकारणामध्ये हे सपाट्याने फेरबदल त्या ठिकाणी होत असतात. आणि त्या सपाट्याने होणाऱ्या फेरबदलामध्ये यावेळेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे मिळालेले अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल हे महाराष्ट्रातल्या या सगळ्या घडामोडी करण्याच्या दृष्टिकोनातून पूरक आहेत. आणि त्याच्यामुळे त्याच्यापैकीचं पक्षांतर, वैचारिक देवाणघेवाण, आपलं राजकीय अस्तित्व, आपल्या परिसरातील विकास या दृष्टिकोनातून त्या त्या परिसरातील महत्त्वाचे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते आपला राजकीय निर्णय घेत असतात. राहुल गांधी 1984 जे काँग्रेसने निर्णय घेतले ते चुकीचे आहेत. तरी 1980च्या शतकामध्ये जेही पक्षाकडून चुका झाल्या त्या आम्ही मान्य करतो अशा प्रकारचं वक्तव्य. ऑपरेशन ब्लू स्टार हे स्वर्गीय इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये राबवलं गेलं. त्याचे परिणाम व्यक्तिगत त्यांना प्रचंड प्रमाणावरती भोगावे लागले, स्वतः इंदिराजींना. कारण त्याच्यातूनच इंदिराजींची जी हत्या झाली हे त्याच्यातलं एक महत्त्वपूर्ण कारण त्या ठिकाणी नक्कीच आहे. 84 साली तर त्यांचे वडील राजीव गांधी यांना प्रचंड असं यश देशभरामध्ये मिळालं. ते यश 52 सालापासून जवाहरलाल नेहरूंना कधी मिळालं नव्हतं. बांगलादेशाच्या निर्मितीनंतर इंदिराजींना सुद्धा मिळालं नव्हतं. तेवढे यश राजीव गांधीजींना मिळालेलं होतं. आता आपल्या अत्यंत खणखरपणाने काम करणाऱ्या आजी म्हणजे इंदिराजी वडील जे राजीवजी यांच्याबद्दल आता राहुल का असं बोलतात, मला असं वाटतं आता नेमकं त्यांनी त्याच्याबद्दल बोललेलं बरं. परंतु मग ज्या वेळेला त्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये टीका होते त्यावेळेला आपण बोललं आणि आज आता आपण त्यांच्याकडनं खूप चुकीचे निर्णय झाला असं कबुली देणं म्हणजे मग वेगवेगळे राजकीय पक्ष त्यावेळेच्या धोरणावरती जे टीका करत होते ते योग्य होते अशीच कबुली राहुल गांधी देत आहेत. भाजप बरोबर राहून मुख्यमंत्री होऊ शकत नाही. फडणवीसांच्या परवानगीशिवाय दादा काहीच करू शकत. मी सांगितलं रोज सकाळचं त्यांचं एक नारा असतोच ना, दिवसभर बातमीमध्ये राहण्यासाठी राऊत असं शोधत असतात की ज्याच्यातून तुम्हाला त्याची बातमी चालवावी असं तुम्हालाही मोह आवरता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला का आवरता येऊ शकत नाही याचं आता अचूक ज्ञान संजय राऊतांना विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालं असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी नक्की सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय शिस्तचं नेतृत्व ज्या पद्धतीने आपल्या मित्र पक्षाच्या समवेत चर्चा करत असतं, मित्र पक्षांना योग्य प्रमाणामध्ये संधी देत असतं,
मित्रपक्षांच्या राज्य आणि देशाबद्दलच्या काही सूचनांचा आदर करत असतं, त्यामुळे हे जे काय वक्तव्य आहे पूर्णपणाचं निरामुळे भारतीय जनता पक्षाकडून मित्रपक्षाला मिळणारी वागणूक ही अत्यंत व्यवस्थितरित्या सन्मानपूर्वक आहे. त्याच्यामुळे मी जे सांगितलं त्याप्रमाणे एक दिवसभराचा त्यांचा चेहरा वाहिन्यांच्यावरती दिसण्यासाठी ते वक्तव्य करतात, त्याला काय फारसं राजकीय महत्त्व नसतं, त्याला गाभाही नसतो आणि शेंडाही नसतो, अशा पद्धतीचे विचार ते करत असतात. धन्यवाद 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 धन्यवाद. आय हॅव आन्सर मच ऑफ मग तुम्हाला सर 2 सवाल पहलगाम को लेकर लगातार अपोजिशन पार्टी कह रही है कि स्पेशल सेशन बुलाना चाहिए. आप लोगों की कुछ मांग है कि स्पेशल सेशन बुला के और जो लैप्सेस हुए हैं वो बकायदा देश को बताया जाए, लगता है आपको? देखिए, पंतप्रधान महोदय स्वयं, देश के गृह मंत्री अमित भाई, देश के रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी जिस तरह से ये इंसिडेंट होने के बाद पूरी संरक्षण दल को साथ में लेकर और अपने जो एडवाइज़र है उनको साथ में लेकर जो नीति कर रहे हैं देश के लिए, और जिन्होंने ये हल्ला किया है उनके लिए उनकी तरफ से निर्धारपूर्वक कदम उठा जा रहे हैं. मुझे लगता है कि विपक्ष ने और कोई भारतीय जो आदमी हो, इंसान हो, उन्होंने ऐसे मौके पर, ऐसे क्षण पर केंद्र सरकार के पीछे खड़ा रहना चाहिए, ऐसा मेरा कहना है. सर, कांग्रेस के कुछ नेता हैं जो लगातार जो रफाल डील साइन हुई थी उसको लेकर मजाक उड़ा रहे हैं और पाकिस्तान की जो मीडिया है वो उनको कोट कर रही है. अजय राय हैं कांग्रेस के नेता. कांग्रेस के कई नेता जो कुछ बयान कर रहे हैं वो ठीक नहीं है, देश के लिए ठीक नहीं है. देश के विभिन्न पार्टी के नेताओं ने बयान देते समय इस बात का ख्याल रखना चाहिए कि हम कौन से बात पर हम बयान दे रहे हैं. पॉलिटिकल बयान देना कोई घटनाएं के ऊपर मैं समझ सकता हूँ, लेकिन जब देश के ऊपर हमला होता है तब हमने अपनी नीति, अपनी राजनीति बाजू में रखना चाहिए और देश के पीछे, देश के सरकार के पीछे रहना चाहिए. कि ऑपरेशन ब्लू स्टार ये हमारी गलती थी, किस तरह से देखते हैं 1980 की बात की. देखिए, ऑपरेशन ब्लू स्टार एक प्रभावी नेता इंदिरा जी ने उस टाइम किया था. क्या वजह थी पूरे देश को भी मालूम है. 84 के बाद इंदिरा जी की हत्या होने के बाद राजीव जी को इतने बहुमत देश के पार्लियामेंट में मिल गया जो बहुमत हासिल करने के लिए पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा जी को भी मिला नहीं था. आज राहुल गांधी उन निर्णय के खिलाफ जब बात करते हैं तब लगातार, और वहाँ उस ज़माने में भी जो विपक्ष थे, आज भी जो इसके बारे में बार बार कई बयान आते हैं तब ये टीका टिप्पणी करते हैं. लेकिन आज राहुल गांधी ने स्वयं वो सारी हमारी गलती होगी ये 40 साल के बाद बोलना मेरे भी समझ के बाहर है. खट्टे से जिस प्रकार से पहलगाम में आतंकवादी हमला हुआ था, आतंकवादियों ने धर्म पूछ के मारा था, उसके बाद मौलाना है अरशद मदानी, वो कह रहे हैं कि देश में सबसे ज़्यादा अगर कोई धर्म तेजी से बढ़ रहा है वो इस्लामिक है. इसके लिए इस्लाम धर्म को बदनाम करने के इस प्रकार का शब्द का इस्तेमाल और देश फैला रहा है. उनके बयान पर आप किस तरह देख रहे हैं? अरशद मदानी जो मौलाना है, मैं तो उनको इतना ही कहना चाहता हूँ कि जो घटना उस दिन घटी, स्वयं जिसके ऊपर हमला हो गया, उनके परिवार के लोगों ने हल्ला होते समय क्या बताया गया वो उन्होंने बताया है. इसके लिए वो घटना के ऊपर मौलाना ने ज़्यादा ध्यान रखना चाहिए. कोई इस्लाम के खिलाफ नहीं है, लेकिन पाक के इस नापाक जो उन्होंने बात की है इसके खिलाफ तो बिल्कुल सब है, और मौलाना ने भी रहना चाहिए. इतना ही मुझे कहना चाहता हूँ. एक शॉर्ट